मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? यदसे चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायण, यदसे चरित्र केले नारायण, यदसे चरित्र केले नारायण, रांगता गोधने राखताय, रांगता गोधने राखताय, यदसे चरित्र केले नारायण, यदसे
रांगता
रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताई हे सो माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा काला या प्रसंगातील अत्यंत गोड सुंदर आपलं बाळकिडा या प्रसंगातील अत्यंत गोड आणि सुंदर असा हा अभंग असो या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला देवानं चरित्र कधी केलं देवानं चरित्र कसं केलं आणि देवानं चरित्र का केलं अशा महत्वपूर्ण 3 प्रश्नाचं उत्तर देणारा अभंग आहे विठ्ठला परम पावन भगवान सिद्धेश्वराच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन सन्निधीमध्ये परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य तात्याच्या प्रेरणेतून परम आदरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी नानांच्या कृपाछत्रात गेल्या 3 तपापासून संपन्न होत असणारा भक्ती उत्सव यावर्षी त्याचं 36वा म्हणजे त्रितपपूर्ती सोहळा आपण मंडळी संपन्न करत आहात आणि या सोहळ्यामध्ये या समारोपाचं चिंतन करण्याचं सौभाग्य गुरुवर्य तात्याच्या आज्ञेतून तुम्हा सर्वांच्या कृपेतून प्राप्त झालेलं आहे तर ज्ञानोबराय तुकोबारायची शिबुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपल्या उत्सवाचा समारोपाचा दिवस आहे म्हणून संसार करून जो मिळतो तो पश्चाताप असतो आणि परमार्थ करून मिळतो तो प्रसाद असतो संसारात किती सायास करा शेवटी पश्चाताप येथे अवघे वाया गेले दिसती सायास तो कामने नाश दिशे झाल्या वेचाचा आणि परमार्थामध्ये कसे तो कामने श्रम केला अवघा आला फळाशी जेथ थोडेने पुरे कोड बहुत मनीचे परमार्थ प्रसादापर्यंत नेत असतो म्हणून आम्ही 7 दिवस खर तर 36 वर्ष आणि 36व्या वर्षात 7 दिवस जर आम्ही भगवान सिद्धेश्वराची पंढरीनाथाची जर सेवा केली असेल तर आज आम्ही प्रसादाचे अधिकारी आहोत नाच कीर्तन काल्याचं म्हणजे कशाचं कीर्तन प्रसादाचं कीर्तन प्रसाद शब्दाचा अर्थ काय आहे ज्याने प्रसन्नता प्राप्त होते त्याला प्रसाद म्हणतात प्रसादे सर्व दुःखाना आणि रस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते देखे अखंडित प्रसन्नता हाती जेत चित्ता ते तरिग्ने नाही समजता संसार दुःखा आणि एका वाक्यात जर सांगायचं ठरलं तर आमचे वैकुंठवासी विठ्ठल महाराज बोले म्हणायचे काय त्यांच्या तोंडात ते वाक्य असायचं प्रसाद प्रसाद म्हणजे काय प्रसाद असतो प्रसन्नता जो जीवाला प्रसन्नता देतं त्याला काय म्हणतात प्रसाद म्हणतात बघा रोजच्या कीर्तनानं कोणी खुश होईल अथवा न होईल हा ज्याच्या त्याच्या रुचीचा प्रश्न आहे काही लोकांना वाटतं महाराजांनी गायलं पाहिजे मग एखाद्या महाराजाला गाता आलं नाही जरा फेलत गेलं काही लोकांना वाटतं महाराजांना असं हसवलं पाहिजे की तमाशाची आठवणच झाली नाही पाहिजे आणि एखाद्या महाराजाला हसवता नाही आलं किती दिवस ते दळीत आहो जरा नवीन काहीतरी आणा काही लोकांना चिंतन ऐकायची आवड असते काय महाराजांनी प्रक्रियाबद्ध पदाची कोर न संडी या अनुषंगाने काल्याचं कीर्तन केलं आपलं अभंगावर चिंतन केलं 1 नंबर आणि जर ते इकडे तिकडे गेला नाही काय उपयोग नाही आळंदीत राहून याचा काय उपयोग रोजच्या कीर्तनात माप काढतात लोक आणि रोजच्या कीर्तनानं कोणी खुश असेल तर कोणी नाराज असेल पण एकमेव काल्याचं कीर्तन असं आहे ती एका दोघाला नाही अख्ख्या गावाला प्रसन्न करीत काल्याचं कीर्तन काय करतं प्रसन्न प्रकाराचे 3 तुका म्हणे केलेचे गावात काही सत्वगुणी आहेत काही रजोगुणी आहेत आणि काही तमगुणी आहेत रोजच्या कीर्तनानं कोण खुश होईल अथवा न होईल
पण काल्याच्या कीर्तनानं सत्वगुणी प्रसन्न, रजोगुणी प्रसन्न, आणि आज गावातली तमोगुणी सुद्धा प्रसन्न. कस काय महाराज? देवाचा प्रसाद मिळणार आहे म्हणून सत्वगुणी प्रसन्न. चालू होती ती आज संपणार आहे ते बी खुश आहेत. म्हणून काल्याचं कीर्तन सगळ्यांना प्रसन्नता देणारं कीर्तन आहे, अर्थातच प्रसादाचं कीर्तन आहे. मग महाराज करा बरं गडबड, आता उरका बरं. आम्ही काम बुडून 7 दिवस राहिलोय, पण आता उघडले, उसाला पाणी द्यायचंय. वापसा आला, हा वापसा आलाय, काम उरकू द्या, उरका. आणा बरं मुरमुरे आणले, दही आणले, आणा. पण ऐकलं का? आता जर दही मुरमुरे मी आणले तो प्रसाद काला होणार नाही, ती भेळ होईल. तुम्हाला भेळ खायची का प्रसाद खायचा आहे? हा, प्रसाद जर खायचा असेल तर थोडं थांबावं लागेल, निदान 2-2.5 वाजता. प्रसादाला थोडी वाट पाहावी लागेल. हा, भेळ जर खायची असेल तर तुम्ही तर थांबूच नका, सरळ इथून उजव्या हाताला वळा, इथं हाटेला असतेच ना, तिथं जाऊन भेळ खा. पण तुम्हाला जर काला खायचा असेल तर त्याचा एक विधी आहे, तो विधी पार पाडावा लागेल. तो विधी काय आहे? आमच्या साहेबराव नानाची चाल म्हणतो आता. ये दसेच्या हेची अनुवाद सदा सर्व हेची अनुवाद सर्वकाळ सदा सर्वकाळ हेचे अनुवाद सदा सर्वकाळ सदा सर्वकाळ हेची अनुवाद सदा सर्वकाळ सदा सर्वकाळ करुणी गोपाळ काला सेवू करुणी गोपाळ काला सेवो काला सेवो करुणी गोपाळ काला सेवो काला सेवो हेचे अनुवाद सदा सर्वकाळ सदा सर्वकाळ
ह्याची अनुवाद करू आणि मग करून गोपाळ काला सेवन करू. अर्थात आधी देवाचं चरित्र गाऊ आणि मग आम्ही त्या काल्याचं सेवन करू. का बरं? देवाचं चरित्र गाणं गरजेचं का? लय गरजेचं. आमच्या प्रसादाचं स्वरूप काय? दही आणि लाई. थोडं हिंदीत बोलतो आम्ही. हिंदी आत मग हेलपाटे खातीये, मग थोडा प्रयत्न करतो. मला सांगा, दह्याचा रंग पांढरा का काळा? हा, पांढरा. लाईचा रंग काळा का पांढरा? लाही पांढरी, दही पांढरं. त्या दोघाला जेव्हा मिसळलं जातं तेव्हा ते कसं? दही लाई मिसळलं त्याचा रंग कसा? पांढरा. फिर मुझे आपसे एक सवाल पूछना है. जो लाई है वो भी सफेद है, जो दही है वो भी सफेद है. जब दोनों का मिश्रण किया जाता है वो भी सफेद है, फिर भी उसे काला क्यों कहना? लक्ष्य देते माझं बोलणं. दही भी सफेद है, लाही भी सफेद है. जब दोनों का मिश्रण किया जाता है वो भी क्या है? सफेद है. फिर भी उसे काला क्यों कहना? वो सफेद ही है. लेकिन जब तक भगवान कृष्ण की अर्थात काले कृष्ण के चरित्र की छांव उस पर नहीं पड़ती तब तक वो काला नहीं बनता. जोपर्यंत काळ्या कृष्णाची सावली त्या मिश्रणावर पडणार नाही तोपर्यंत काला होणार नाही. पण काला ऐका, काला सेवन करायचं आधी देवाचं चरित्र गायचं. कोणतं चरित्र गायचं? देवानं चरित्र मथुरेत केलं, देवानं चरित्र गोकुळात केलं आणि देवानं चरित्र द्वारकेतही केलं. मग मथुरेतलं गायचं, द्वारकेतलं गायचं का गोकुळातलं गायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानं गोकुळात केलेलं गायचं. गोकुळातलंच का गायचं? कारण देवाने मथुरेत काला केला नाही, देवानं काला द्वारकेत केला नाही, देवानं काला गोकुळातच केला. का बरं गोकुळातच केला? पण काला करण्याकरता लागणारी सामुग्री फक्त गोकुळातच देवाला मिळाली. ती कशी मिळाली त्याचा विस्तार आता मला करायचा नाही, मला अभंग उघडं वळायचंय. म्हणून देवाला काला करण्याकरता ज्या 3 गोष्टी लागतात, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. तिथं हरी पाहिजे, हरीचं नाव पाहिजे आणि त्याच्यात प्रेम पाहिजे. मग काय? भगवान गोकुळात होते म्हणजे हरी आहे, नामधारक गोपाळ आहेत आणि त्या गोपाळाचं देवावर प्रेम आहे. म्हणून देवानं काला कुठं केला? गोकुळात केला. म्हणजे महाराज मथुरेत देवावर प्रेम करणारे नाहीत का? मथुरात देव नाही का? आणि मग ते नाव घेत नव्हते का? मथुरेमध्ये सुद्धा अक्रूरजी आहेत, द्वारकेमध्ये सुद्धा उद्धवजी आहेत. मग का बरं काला केला नाही? आहे म्हणजे गोकुळात जसा देव, नाम आणि प्रेम आहे तसं मथुरेत बी देव आहे, प्रेम करणारे भक्त आहेत, आपलं नाव घेणारे भक्त आहेत आणि प्रेम आहे. द्वारकेतही देव आहे, देव नाम घेणारे भक्त आहेत आणि त्यांचं त्यांच्यावर प्रेमही आहे. तरी देवानं गोकुळातच का केला? त्याचं कारण आहे म्हणजे काल्याला जे प्रेम लागतं ते मात्र गोकुळात आहे. म्हणजे प्रेमात बी फरक आहे का? मग माणसात आहे, माणसात फरक आहे का नाही? हो, ज्ञानोबाने फरक काय काय सांगितले? स्त्री पुरुष नपुंसके ही व्यक्ती भेदाची टके, आदोळती अंगिके विकार भारे. ज्ञानोबारायने 15व्या अध्यायात या संसार वृक्षाचं वर्णन करत असताना माणसात किती भेद सांगितले? स्त्री पुरुष नपुंसके ही व्यक्ती भेदाची टके. माणसात भेद आहे, तसं प्रेमामध्ये भेद आहे. मग काल्याला जे लागतं ते प्रेम तिथं आहे. मला माता माऊलींना विचारायचंय, खोबऱ्याचं तेल निघतं का नाही? खोबऱ्याचं तेल आहे, शेंगदाण्याचं तेल आहे, बिब्याचं निघतं का नाही? बिब्यात तेल नसतं, बिब्यात बी तेल आहे, शेंगदाण्यात बी तेल आहे, खोबऱ्यात बी तेल आहे, आपलं खोबऱ्यात बी तेल आहे आणि बिब्यातही तेल आहे. मग मला सांगा, जर डोक्याला लावायचं असेल तर कोणतं तेल लावा ना? बिब्याचं. स्वयंपाक करताना कोणतं तेल टाकाव? शेंगदाण्याचं. टाका ना बिब्याचं. जमतं का? हे जरी तेल असलं तर स्वयंपाकाचं तेल वेगळं, डोक्याला लावायचं तेल वेगळं, काय उतलं वगैरे त्याला लावायचं तेल वेगळं. तसं मथुरेत गोकुळात आणि द्वारकेत जरी प्रेम असलं तरी मथुरेतलं प्रेम वेगळं, द्वारकेतलं प्रेम वेगळं. पण काल्याला लागतं ते प्रेम फक्त गोकुळात आहे. ते
काय कसे त्याचा विस्तार मला आता करायचा नाही, पण ते प्रेम आहे मग देवानं गोकुळात केलं. मग सांगा ना महाराज, देवानं गोकुळातलं चरित्र सांगणार तुम्ही? हो. फक्त मग आम्हाला सांगा, गोकुळातलं प्रेम, आपलं गोकुळातलं चरित्र कधी घडलं? देवाचं गोकुळातलं चरित्र कसं घडलं? आणि देवानं गोकुळात चरित्र का केलं बरं? काय कथा शब्द कसा सोडवलाय? कथा, यथा, तथा आणि कथा, 3 शब्द क्रमानं सोडवा. यथा, येन प्रकारेन, यथा या प्रकारानं घडलं म्हणून आपण काय म्हणतो? यथा. तेन प्रकारेन तथा, त्या प्रकारानं घडलं म्हणून तथा. तसं कथा, केन प्रकारेन कथा, कसं घडलं. म्हणून कोणतंही पुराण उघडा आणि कोणती कथा एका प्रश्नातून निर्माण होते. शुक शौनकादी ऋषी आहेत, सूजी आसनावर बसलेले आहेत आणि शौनकाने प्रश्न विचारला, भगवान सुता आम्हाला सांगा मार्कंडेयाचा जन्म कसा झाला? झालं मार्कंडेय पुराण चालू. आम्हाला सांगा शंकराचा महिमा, शिवपुराण चालू झालं. आम्हाला सांगा विष्णू महिमा, मग पद्मपुराण चालू झालं. श्रीमद भागवत महापुराण चालू झालं. प्रश्न निर्माण झाल्याशिवाय कथा निर्माण होत नाही, है की नाही? प्रश्न. तसं आम्हाला गोकुळातलं चरित्र गायचंय. मग गोकुळातल्या चरित्राकरता आपण 3 प्रश्न निर्माण करू. देवानं चरित्र का केलं? देवानं चरित्र कसं केलं? आणि देवानं चरित्र कधी केलं? असा जेव्हा आम्ही प्रश्न विचारला तुकोबारायला, तेव्हा तुकोबाराने या 3 प्रश्नाचं उत्तर आम्हाला दिलं. मुळात हा बाळकिडीतला अभंग आहे. आणि बाळकिडीची रचना कशी आहे बघा, 2च मिनिटात सांगतो. हा विष्णू महाराज, बाळकिडीची कशी सुरुवात आहे? आधी भगवंताचा मथुरेत जन्म, टप्पा 1. तिथून भगवान गोकुळात गेले. नंदाघरी जाता येता वसुदेवा, नाही झाला गोवासवे देव. म्हणजे दोन्हीच्या मध्यावरचा हा अभंग. भगवंतानं गोकुळात बाळकिडा केली आणि तिथून भगवान जेव्हा पुन्हा मथुरेत गेले तेव्हा दोन्हीला जोडणार अभंग कोणता आहे? ये दसे चरित्र केले नारायण. पुन्हा देवानं तिथं मथुरेत जे चरित्र केलं तिथून भगवान द्वारकेत गेले. मग त्या दोन्हीला जोडणारं चरण कोणतं आहे? तेथी दैती उपसर्ग केला लोका आणि रचिली द्वारका तुका म्हणे. तसा आजचा जो अभंग आहे तो गोकुळ आणि मथुरातल्या चरित्राला जोडणारा अभंग आहे, साधणारा अभंग आहे. म्हणजे तुकोबाराने विस्तारानं गोकुळातलं चरित्र गायलं आणि त्याच्या समारोपामध्ये अत्यंत 3 प्रश्नाचं उत्तर देणारा अभंग हा रचलाय. त्याच्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आम्ही विचारला कसं केलं, त्याचं उत्तर 3ऱ्या चरणात दिलं. कधी का केलं, माफ करा, चरित्र का केलं 3ऱ्या चरणात उत्तर. देवानं चरित्र कसं केलं याचं 2ऱ्या चरणात उत्तर. जेव्हा आम्ही तुकाराम महाराजाला विचारलं देवानं गोकुळातलं चरित्र कधी केलं, तेव्हा तुकोबाराय म्हणतात, ये दसे चरित्र
चरित्र ये दसे चरित्र नारायणे केले. कोणे दशे? काही चरित्र रांगता केले आणि काही चरित्रे गोधने राखता केले. रांगता काय काय केले? बाबा आता किती सांगू. रांगताना काय काय केलं? गोधने राखता काय काय केले? बाबा आता काय सांगू. पण गोधने राखता आणि रांगता 3 प्रकारचं चरित्र केलं. तुकोबारानेच प्रकार केले ते 3. किती? 3. देवानं काही चरित्र केलं, काही लीला केल्या आणि काही पवाडे केले. गायीनं ते लीला चरित्र पवाडे. देवानं काही लीला केल्या, काही चरित्र केलं आणि काही पवाडे केले. आता लीला कशाला म्हणायचं, पवाडे कशाला म्हणायचं, चरित्र कशाला म्हणायचं? ऐका, समाजासमोर आदर्श ठेवण्याकरता ज्या क्रिया केल्या ते चरित्र. समाजाला आनंद देण्याकरता ज्या क्रिया केल्या त्या लीला. आणि समाजासमोर आपला पुरुषार्थ प्रकट करण्याकरता ज्या क्रिया केल्या तो पवाडे. आधी पवाडे पाहू, मग चरित्र पाहू, मग लीला पाहू आणि 8 तास घेऊ. आधी पवाडे बघा. पवाडे काय? मामा मारू गेला से, मामा मारू गेला से, आपटिले गजाशे, आपटिले गजाशे, मल्ल युद्ध खेळला से, तो मल्ल युद्ध खेळला से, मल्ल युद्ध खेळला से, मल्ल युद्ध खेळला से, आज घर मारिला, आज घर मारिला, वडवा नड गेला, वडवा नड गेला, गोवर्धन उचलिला, गोवर्धन उचलिला, गोवर्धन उचलिला, गोवर्धन उचलिला, ऐसे तुझे पवाडे, ऐसे तुझे पवाडे, वर्णिता दिवाडे पोडे, वर्णिता दिवाडे पोडे, विष्णुदास नामा म्हणे विष्णुदास नामा म्हणे, विष्णुदास नामा म्हणे, विष्णुदास नामा म्हणे, यो पुत्र नाही बोलवायचं आपल्याला, देवाला बोलवायचं. ऐसे तुझे पवाडे. काय केलं? गोवर्धन उचलला, वडवा नळ गिळला, आहे की नाही? अशाच्या देवानं पुरुषार्थाच्या क्रिया केल्या. वय छोटन काम मोठं. हा काय आहे? पुरुषार्थ. बघा तुम्ही, मोठा माणूस जेव्हा बारकं काम करतो ना तेव्हा ते प्रेम असतं, आणि बारका माणूस जेव्हा मोठं काम करतो तेव्हा तो पुरुषार्थ असतो. ज्याचं रोजचं इन्कम 1 लाख रुपये आणि तो मंडपातल्या सतरंजा उचलायला लागला, काय हा प्रेम आहे त्याचं परमार्थाविषयी. आणि ज्याचं रामकृष्ण आणि ज्याचं महिन्याचं इन्कम 5,000 आहे, ज्याचं महिन्याचं इन्कम 5,000 आहे आणि त्यानं 50,000ची पंगत घातली, हा काय पुरुषार्थ आहे. तसा मी नुगडता बालपणाची फुली जी आम्ही अदानवी सृष्टी केली, हो काग बगरिठा मारे बालपणी, काग बगरिठा मारे बालपणी, काग बगरिठा मारे बालपणी, काग बगरिठा मारे बालपणी, अवघे दैत्य खाणे बोडविले, अवघे दैत्य खाणे बोडविले, अवघे दैत्य खाणे बोडविले, अवघे दैत्य खाणे बोडविले, काग बगरिठा मारे बालपणी, अवघे दैत्य खाणे बोडविले, अवघे दैत्य
बापनी मारिले. हा काय झाला? पुरुषार्थ आहे. म्हणू का एक प्रमाण अजून? आता मी म्हणलं गोवळी ओ म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी गोवळी ओ म्हणायचं. काय म्हणायचं? गोवळी ओ. काय म्हणायचं? हा, गोवळी ओ. गोवळी ओ. म्हणा म्हणा. गोवळी ओ. हा, तशा मजा येणार नाही. याने आगासुर बाकासुर मारल्यान गो. याने आगासुर बाकासुर मारल्यान गो. आगासुर बकासुर मारल्या ओ. आगासुर बकासुर मारल्या ओ. याने आगासुर बाकासुर मारल्यान गो. याने आगासुर बाकासुर मारल्यान गो. येणे आगासुर बकासुर मारल्या ओ. येणे आगासुर बकासुर मारल्या ओ. याने बाळीची पाताळी घातल्यान गो. येणे बळीची पाताळी घातल्या ओ. येणे बळीची पाताळी घातल्या ओ. बळीची पाताळी घातल्या ओ. गोवळी वा. गोवळी ओ. गोवळी वा. गोवळी गोवळी वा. गोवळी वा. याचा मधुर आवाज ऐकू द्या ना मला. गोवळी वा. आणि आगासुर बाकासुर मारिला ओ. येणे आगासुर बकासुर मारिला ओ. आगासुर बकासुर मारिला ओ. अरे पप्पाचे. येणे आगासुर बकासुर मारिला ओ. येणे आगासुर बकासुर मारिला ओ. याने आगासूर बकासूर मारल्यान गो. लहानपणी हा केला पुरुषार्थ पवाडी. आता चरित्राकडे या. ज्याच्यामधून समाजासमोर आदर्श निर्माण केला ते काय आहे? चरित्र. चरित्र खूप आहेत, पण त्यातली एकच लीला मला सांगायची की माय बापावर किती प्रेम कृष्णाचं. किती प्रेम. काय झालं? एका दिवशी कृष्ण खेळत खेळत असा लांब गेला, पार स्टँडवर गेला. कोण? कृष्ण स्टँडवर गेला. आणि यशोदेनं पाहिलं. कुठं गेला ग? कुठं गेला ग? आणि ज्याला त्याला विचारू लागली, दीपकची माय, अनिलची माय, ऋषीची माय, अनिकेतची माय, असं ती विचारू लागली. माझा कृष्ण देखीला काय. कोण म्हणती? यशोदा. माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा गे सांगा. हे कोणीतरी सांगा गे सांगा. हे कोणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखीला काय. माझा कृष्ण देखीला काय. कोणीतरी सांगा गे सांगा.
हा ढमाळ कोणता माळा धमाळ माळ्यात पाहिलं पण कृष्ण कुठंच नाही सगळीकडे इंडली आणि कृष्ण कुठं गेला होता भजे काय ना आणि तिथं नंद बाबानं कृष्णाला पाहिलं कुठं स्टँडवर कृष्णा एवढ्या लांब कसं काय आला रे आलो म्हणले खेळत का चालवाय का रे अरे वा कोण म्हणले नंद बाबा कोणाला कृष्णाला पण नंद बाबाला पक्क माहिती आपली जिन्नस काय या आळंदीला गेलं तरी पुण्याला जाईल हा आपल्या जिन्नसीवर आपला विश्वास असतो पक्क माहित होती जिन्नस काय म्हणून नंद बाबानं बाजूला एक पोरगी अशी उभी होती ए बाई इकडे ग ती आली काय बाबा तुझं नाव काय ग म्हणे माझं नाव राधा वा वा कोणाची ग तू गात्यातलं नाहीये पण ना भावे मन माखन मिसरी और न कोई मिठाई मध्यमात म्हणतो थांब ना भावे मन माखन मिसरी और न कोई मिठाई मारे जी बढ़िया ने भावे अब तो राधा रस मलाई वृषभानु की दुलारी गुड़ धानी लागे गुड़ धानी लागे मनो कारो कारो जमुना जी रो पानी लागे मीठे रस से भड़ोरी राधा रानी लागे महारानी लागे मनो कारो कारो जमुना जी रो पानी लागे अरे वृषभानु की दुलारी गुड़ धानी लागे काय सुंदर पुरगी बाई तुझं नाव काय ग म्हणे राधा वा 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 कोणाची ग तू वृषभानु कन्या एक करशील बाई म्हणे काय हे आमचं पोरग थोडं घरी नेऊन सोड बरं कुठं घर आहे बाबा आपलं काय नाही बाई अशी सरळ पुढे जा आणि डाव्या हाताला आपला आसी खांबा आहे नंदाच्या वाड्याचं नाव काय मुरेश्वर महाराज आसी खांबा म्हणजे नंदाच्या वाड्याला 80 खांब होते मग त्याला काय म्हणतात आसी खांबा पांडुरंगाच्या मंदिराला 16 खांबी म्हणतात पांडुरंगाच्या मंदिराला काय म्हणतात 16 खांबी तसा तो गोकुळातला काय आहे 80 खांबा ना म्हणले आणि तिनं हाताला धरलं डोकं फिरलं असं म्हणू नका कृष्णाच्या हाताला धरलं राधेने आणि गाली आणि इकडे यशोदेचं चालूच होतं आता पहिली झाली वारकरी आता एक नवीन झटका आहे सांगा गे कोणी सांगा 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 गे कोणी सांगा सांगा गे कोणी सांगा माझा कसा जीव डोळ्यात आलाय बघा ना असलं लय आवडतंय कृष्ण देखील कोणी सांगा कृष्ण देखील कोणी सांगा कृष्ण देखील कोणी सांगा आणि तेवढ्यात यशोदेला कृष्ण दिसला बया 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 कुठे गेलता रे काशी यशोदा कृष्णाला कुठे गेला होता खेळायला गेलतो एवढ्या लांब जात असतात काय नाही म्हणले मग तिथं गुरुकुलचे पोरं होते गेलो खेळायला आणि त्या बाजूच्या पुरीकडे लक्ष दिलं कोणाकडे राधेकडे बाई कोण ग तू राधा कोणाची ग तू वृषभानुची वा वा येत जाय बरं आमच्या कृष्णासोबत खेळायला हो येत जाईन मैया मी जाऊ जा माय त्या पुरीला दिलं पाठवून कोणाला राधेला यशोदा घरी आली नंद बाबाला घरी येऊ दिलं नंद बाबाला जेवायला वाढलं कोणी यशोदेनं जेवण निम्म्यात येऊ दिलं तुम्हाला सल्ला देतो नवरा बाहेरून आल्या काहीच काम सांगायचं नाही त्याला जेव्हा पोटात भूक असते बाहेरचं टेन्शन असतं ना भडका होण्याची दाट शक्यता असते मग काय करायचं हातपाय धुऊ द्यायचे जेवायला बसू द्यायचं भट्टी थोडी गार करायची आणि निम्यात मग हळूच बोलायचं तुम्ही आल्या सांगताना भडका होईल आणि त्याच्या पोटात एखादा गोळा घालून मग सांगितलं ना धुनं पिळ म्हणलं तरी पिळीत तुम्ही माझा शब्द पाळा लक्ष ठेवा कारण कालच बैल पोळा झालाय विठाला काय का यशोदेनं जेवण निमित्त दिलं कोणाचं
नंदबाबाचं आणि हळूच विषय काढला. होय हो काय म्हणते यशोदे, आज कृष्ण खेळायला लांब लांब गेला. अगो पार स्टँडच्या पुलकडे होता. हा ना म्हणली. कसा आला काय, कसा आला म्हणजे ते मनानं यायला काय हे काय मी पाठवलं होतं. नाही हो तुम्ही पाठवलं होतं पण त्याला घेऊन एक पोरगी आली होती म्हणली. हो हो त्या वृषभानूची पोरगी ना राधा. हा काय पोरगी हो, काय तिचे डोळे, काय तिचं सौंदर्य. मी काय म्हणत होते कृष्णाचे बाबा, काय काय गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात. काय काय गोष्टी म्हणजे काय रे वागा. आहे ना बाबा महाराज, काय काय गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात का नाही. हो अनिकेत महाराज काय काय गोष्टी वेळेत झाल्या म्हणजे राजा तुला यशोदे तुला नेमकं काय म्हणायचं. तसं नाही हो, अशी पोरगी हाची गेली ना पुन्हा भेटायची नाही. काय सुंदर पोरगी, आपल्या घराला शोभल तर अशीच पोरगी. अगं यशोदे तुला काय कळतं का ग म्हणले. अजून पोरग लहान आहे, लहान आहे. हा त्याला बाहेर गेलं तर हाताला धरून आणावं लागत. तू त्याच्या लग्नाच्या गोष्टी करीती. आणि यशोदे आपला काळ गेला. हो माय बापानं ठरवायचं पोरांनी करायचं. आताचा काळ वेगळा आहे म्हणले. आता पोराला विचारावं लागत. मग विचारायचे का. हो ना कृष्ण हे बाजूला उभं राहून ऐकतच होत सगळं. कोण कृष्ण. कृष्ण इकडे काय मैया. का रे कृष्णा, काल दुपारी जी पोरगी तुला सोडायला आली होती कशी काय. एक नंबर मैया. प्रमाण आहे का प्रमाण. उत्तर येतलंय मैया. मोय आयसी धोटनिया भावे. हो आयसी मंगवा दे नथने वाले, मंगवा नथने वाले, मोठे उभोरे होय बेचारी, मोठे मोठे होय बेचारी, नित्य जिमावे भर भर खाली, नित्य खिलावे भर भर खाली, होतीले पुष्कार के बेसन में सरनाम, अब तक क्वारो रहो मैया, बिगड़ो तेरो ही ना मैया, कर दे मेरो प्यार मैया, कर दे मेरो प्यार मैया, कर दे मेरो ओ मैया, कर दे मेरो प्यार. मंगाई दे दुल्हन छोटीशी. आई माझं लग्न करच म्हणले पण बायको कशी पाहिजे रे. आता नंद बाबा जेवतात आणि यशोदा विचारते आईसी मंगवा दे नथनी वाली. मला अशी बायको पाहिजे तिच्या नाकात नथ पाहिजे. ऐका बरं, आईसी मंगवा दे नथनी वाली, तिच्या नाकात नथ पाहिजे म्हणले. मोठे हूं भोरे, उगा अशी नाही पाहिजे हौदातून टाकली तर तुट्टीतून निघल. मोठे हूं भोरे असे जाडजूड पाहिजे. मोठे हो बोरे पण ऐकलं का, मोठी पाहिजे पण गरीब पाहिजे, भांडकुदळ नाही पाहिजे. होय बेचारी आयसी मंगवा दे नथनी वाली. मोठे हो बोरे पण भांडकुदळ नाही पाहिजे. कशी पाहिजे. होय बेचारी. अजून बाळकृष्णा कशी पाहिजे बायको. नित्य जिमावे भर भर थाली. तिने मला रोज रोज एक प्रकार करून खाऊ घातला पाहिजे. आज डोसा, उद्या इडली, परवा मंचुरियन, परवा नित्य जिमावे भर भर थाली. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐक माय, मला बायको कशी पाहिजे. मी जर रुसलो तर तिने माझी समजूत काढली पाहिजे आणि मला कडाव घेऊन गावभर फिरली पाहिजे. आता नटखट असतो. नंद बाबाने डोक्याला हात लावून घेतला. काय करावं या पोराला. गेले. यशोदीला राहवलं नाही. यशोदा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून, कोण आहे. आम्ही यशोदा. तेवढ्यात राधेची आई पळतच आली. बाई बाई बाई, महाराणी यशोदाबाई आणि आमच्या घरी या या या, बसा 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 बसा. बसायला टाकलं. जुन्या काळात लोक ना लांबून कुणी आले की त्याला आधी गुळ द्यायचे खायला. मग पाणी द्यायचे. गुळ पाणी द्यायचे. यशोदा आपली पाणी पिली. बाया सरळ कवत बोलत नाहीत. मुख्य विषयाला बाया लवकर हात घालीत नाहीत. बाई काम उरकलं का, काम उरकलं का म्हणे उरकलं.
काय मग धुणं भांडी सगळं झालं. बरं म्हणजे का ते पिंपरत मधल्या शिंदे तुमचे पाहुणे का? हो म्हणले. त्या पिंपरत मधले शिंदे आहेत ना बाबा महाराज शिंदे, त्यांना आमचीच भाजी दिलेली. म्हणजे शिंदे तुमचे पाहुणे आहेत. हो जमलं म्हणले बाई, आमची जाऊ तिथलचीच ना. आधी काय केलं बाबा महाराज, दोरे जुळून घेतले. नातं आहे का म्हणून, आणि मग हळूच विषय काढला. कोणी? मी काय म्हणत होते राधेची आई, बोला ना कृष्णाची आई. मी असं म्हणत होते, तुमचं घर मोठं, आमचं घर मोठं, आम्हाला पोरग तुम्हाला पोरगी, आणि 2 घरं एका जागी आले तर काय आनंद होईल. म्हणजे लयच बाई तुम्ही येड्याचं सोन घेऊन बोला. म्हणजे तुमची पोरगी आमच्या पोराला द्या. कोण म्हणली? यशोदा. राधेची आई म्हणली, मोठ्याला का बारक्याला? मोठ्याला का? मोठा कोण? बैराम दादा. आणि बारक कोण? कृष्ण. मोठ्याला का बारक्याला? यशोदा म्हणली, नाही माय बारक्याला. मोठं काय आता वसुदेव सुटले की रोहिणी निघून जाईन आणि ते बळराम जाईन आता कृष्णा करता. अशी तोटकन उठली राधेची. कोणाला? त्या कृष्णाला, त्या काळ्याला, आणि त्या चोरट्याला, आणि मई, आणि सोन्यासारखी लेख. इकडं पाय यशोदाबाई, दारात आले म्हणून काही बोलत नाही. माझी तर सोडा, पण आमच्या गावातली कोणी पोरगी तुमच्या त्या चोट्ट्याला देणार नाही. यशोदा घरी आली, लागली भांडे आपटाय. नंद बाबा म्हणजे तुला काय झालं सकाळी सकाळी भांडे आपटाय? हा बरं, उपमुख्यमंत्री पद दिलंय, झालं काय तुला? हाय का म्हणे अक्कल? तोंड पाडून बोलली मला, असं बोलली मला. नंद बाबा म्हणले, तुला मी कालच म्हणलो होतो, लेकरू लहान आहे, जरा मोठं होऊ दे, हा चांगलं शिकल, चांगल्या चाली म्हणेल, आपलं चांगली त्याची प्रसिद्धी होईल. आग अशी एका अशा पोरीची काय लागल? रांग लागल म्हणले. तू गेली कशाला? आता पुढचं आहे का? पुढचं आहे का? तिला तरी काय म्हणायचं, आपलं नीट नाही ना. तुम्ही इकडं पहा, इकडं पहा, काय माझ्याकडे पहा. आपलं नीट नाही ना. काय केलं? अजून एक पद आहे म्हणून, नवलक धेनू नंद बाबा की नित नव माखन होय. नवलक धेनू नंद बाबा की नित नव माखन होय. अरे बडो घरानो नंद बाबा को, बडो घरानो नंद बाबा को, हंसी हमारी होय. माखन की चोरी छोड़ श्याम रे, मैं समझाऊं कोई. अरे माखन की चोरी छोड़ श्याम रे, मैं समझाऊं कोई. आपल्या घरी 9 लाख धेनू नंद बाबा. किती गाई आहेत? 9 लाख गाई आहेत. आणि रोज नवीन लोणी होत. त्या कार्ट्याला घरचं गिळत नाही. ह्याच्या घरचा चोर, त्याच्या घरचा चोर, हाय का याला अक्कल? बघून त्यानं शांत ऐकून घेतलं. ह्याचा बदला निघल. मला चांगले 8-10 दिवस जाऊ दिले. कोणी? कृष्णानं. आणि एके दिवशी असे खेळत होते, राधा कृष्ण सगळेच खेळत होते. पोरं खेळायचे. आता गोपाळ काय काय खेळू लागले म्हणून काय 1-2 खेळ. खेळो लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळ लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. खेळ लागलो सुरकवडी, खेळो लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळ लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळ लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली.
गोपाळांच्या तर गोपिकाचे खेळ सांगावं लागतो. आता मला ते आठवणार नाही. आपले मोरतबा बागडे म्हणायचे, खेळू फुगडी खेळू फुगडी खेळू फुगडी खेळू फुगडी खेळू फुगडी खेळू फुगडी. लय अवघड आहे, बसलंच नाही आपलं. उगाच काय सोनं चमकायला चमकू द्यावं, कशाला पितळ उघड पाडावं. चमकायला चमकू द्यावं ना, काय लोकात घासून पितळ उघडं पाडायचं आपलं. असे खेळू लागले. माझ्याकडे बघावं लागेल ना, एवढा दृष्टांत जीव लावून ऐका. कोण कोण खेळायले? गोपाळ गोपिका. आणि अशी खेळता खेळता राधेला चक्कर आली आणि राधा बेशुद्ध पडली. एकच हाल कळू, राधा बेशुद्ध झाली. राधा बेशुद्ध झाली, पळत राधेच्या आईकडे गेली. राधेची माय पळत आली. काय झालं माझ्या पुरीला, काय झालं माझ्या पुरीला? राधे, ए राधे. राधा काही उठना, कांदा फोडला न वाज द्याला. तरी राधा उठना. मग टॉप मोस्टचा उपाय सॉक्सचाच वाज द्याला. तरी काय राधा उठना आणि लागली रडायला. तेवढ्या शेजारची बाई म्हणली, अगं रडती काय आला? कोणी बेशुद्ध पडलं तर शुद्धीवर आणायचे मंत्र येतात म्हणली. कृष्णाला नाही बाई, 8 दिवसापूर्वी त्याच्या मायला लय तोंड पाडून बोलले मी. आता तुझ्याकडे पर्याय काय नाही म्हणली. गेली. कोण? राधेची आई. कोण? आम्ही राधेची आई. आता तुम्हाला वाटतं का नीट बोलून? हा काय काम आहे? आता माझ्याकडे एक एक वाक्य लक्ष द्या. काय काम आहे? माझी पोरगी बेशुद्ध पडली. मग मी काय करू? डॉक्टरकडे जा ना. म्हणजे नाही हो, सगळं गाव म्हणतं तुमच्या कृष्णाला बेशुद्ध पडल्यावर शुद्धीवर आणण्याचे मंत्र येतात. नाही माय, माझ्या पोराला चोऱ्या सोडलं तर काहीच येत नाही. लक्षात आलं ना? ही काय म्हणली होती? म्हणजे माझ्या पोराला चोऱ्या सोडलं तर काहीच येत नाही. तसं नका बोलू म्हणली बाई. आता ती काय काढता काढायची वेळ नाही. एक माझ्या पोटच्या गोळ्याचा प्रश्न आहे म्हणली. तुम्ही काय करा आणि माझ्या सोबत तुमच्या पोराला पाठवा. म्हणे तुम्हाला काय कळतं का? 5 वर्षाची माझी बाळगी, अंगणीचं माझ्या खिळगी. ह्याला का मंत्र तंत्र येतात का? मोठं होऊ द्या, ग्रहण येऊ द्या. काय का नाही? त्याला बिंब एवढ्या पाण्यात जाऊ. आज बी ग्रहण आहे बरं, पण भारतात नाही. आज ग्रहण होतं पण आज कुठं नाहीये, भारतात दिसणार नाही पण आहे. ऐका, ग्रहण जाऊ द्या, मंत्र घोकू द्या. मग नाही नाही म्हणली बाई. सगळं गाव म्हणतं माझ्या पोटच्या पोराचा प्रश्न आहे, कृष्णाला द्या. तेवढ्यात नंद बाबा आले. काय झालं यशोदे? बघा ना, यांना काही कळतं का नाही? ह्या म्हणतात कृष्णाला मंत्र येतात. आता असू दे यशोदे,
भाव नाही ना त्यांची, जाऊ दे. गप्पा बसाव तुम्ही लय मनाला लावून घेत जाऊ नका, कुठे बी असंच आहे. गप्पा बसाव तुम्ही. राधेची मायमिली इकडं पहा, माझ्या पोटच्या गोळ्याचा प्रश्न आहे. तुम्ही काय म्हणतात ते मी ऐकणार नाही. नंदबाबा काय म्हणतात ते ऐकणार नाही. त्या कृष्णाला पुढे बोलवा. ते जर म्हटलं मला मंत्र येतात तर नेईन, नाहीतर अजून 2 घंट्यानं या, माझ्या पुरीला अंत्यविधीला या, नीट मसान वाटत या. म्हणजे असं बोलल्या जरा वर मी लागलं ना. कृष्ण हाय, या म्हणतात कोणी बेशुद्ध पडल्यावर तुला शुद्धी राहण्याचे मंत्र येतात. होय, हे आमचं कार्ड जाय म्हणले. चांगल्या चांगल्याला शुद्धीवर आणता येतो मला. असा काय म्हणला कृष्ण? मला नाही बाबा, आपली तेवढी ताकद. मी गरीब माणूस आहे का नाही? होतं म्हणा, नाही तर नाही म्हणा. हसू नका तुम्ही. गरीब आहे का नाही मी? आता बघा, एकच सांगणारे मस्त विस्तारा ना, आनंद लुटत. सगळा गर्दा कोणाच्या भोवती? राधेच्या भोवती. सगळा काय झालेला? गर्दा. आणि तेवढ्यात कृष्ण आला. कसा असावं? एखाद्याला विंचू चावावा. काय चावावा? विंचू. ते बोंब बोलत. अनिल महाराज कसं बोंब बोलतं माहिती का ते? विंचू चावला. तुम्ही विंचू चावला म्हणा फक्त. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. तुम्हाला विंचू चावला नाही म्हणून तुम्हाला ठणका माहित नाही त्याचा. असं ते बोंबलत असतं. आणि बाजूला काय झालेलं असतं? गराडा. आणि तेवढ्यात विंचू उतरवणारा यावा. त्याचं वजन मोदीच्या खालोखाल. त्याचा रुबाब कसा? मोदीच्या खालोखाल. असा कृष्ण आल्या बरोबर ताड ताड लोक बाजूला गेले. कृष्ण जवळ गेला. काय झालं? अरे बेशुद्ध पडले कृष्ण. पत्रिका पाहणारा ज्योतिषी, नाडी पाहणारा वैद्य आणि डायरी पाहणारा महाराज 5 मिनिटं बोलतच नाही. नुसतं पुढच्या लोकांना टेन्शन. आता नेमकं काय म्हणतो काय नाही. आता त्यांचे हावभाव कसे असतात बघा. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. आता 3 अर्थ वेगळे वेगळे सगळे सांगत नाही. आपल्याकडे वेळ कमी. कृष्णा काय झालं? उशीर केला मला बोलवा. आता हिंदीत सांगावं लागेल बरं. ती दिलात लय गोड आहे. मुझे देर कर दी बुलाने में, लेकिन क्या हुआ? राधा तो गई. हाँ, राधा गई. नाही रे कृष्ण, बघ ना काय होतं का. एक मार्ग है. कौन सा? आपके नसीब में से तो राधा गई. लक्ष्य दे बरं, वाक्य लय महत्वाचं आहे. आता आपके नसीब में से तो राधा गई, लेकिन अगर ये राधा आप किसी को समर्पित कर दिए और उसका नसीब अगर अच्छा हो तो जिंदा हो सकती है. लक्ष्य दीजिए. प्रस्तावना ध्यानात आली पाहिजे. काहीतरी होईल. भाई आता कोणाला देऊ कोणाला देऊ. शेजारची मुली अगं जाणं. यशोदा आली 8 दिवसाखाली आणि घर का लहान आहे का निघ. आपण लय तोंड पाडून बोले जाय म्हणली. कोण आहे? राधेची. काय काम काढलं? का नाही आमची राधा तुम्हाला दिली नाही. माय तू सोन्यासारखी पोर माझ्या काळ्या बेंद्र्याला कायला देतीस? काय का नाही? तुझी सोन्यासारखी पोरगी आणि माझ्या काळ्या बेंद्र्या पोराला कायला देते? बाई तुझी तशी तिजोरीत ठेव.
होती नाही 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 म्हणजे माझी पोरगी दिली हे का म्हणली तोंड पाडून बोलली त्याची नाता करीत असते काय तुझी तर सोड म्हणले त्या गावातली कोण करणार नाही कारण ही म्हणली काय होती गावातली कोणी देणार नाही ते बाकी मला माहित नाही माझ्या पुरीच्या जीवनाचा प्रश्न आहे माझी राधा तुम्हाला दिली 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 राधेची माय पळत आली कृष्णा राधा दिली राधा दिली कृष्ण म्हणला लगेच जिवंत करून जमणार नाही आधी तपासलं पाहिजे कोणाला दिली नाहीतर बेजारी आडवाणीची आणि पंतप्रधान मोदी उगाच कुठं नावायचा कोणाला दिली अरे नंदाच्या घरी दिली कृष्ण मला शोध झाला पण 50% कारण मोठ्याला का बारक्याला काय ना कोणाला दिली अरे कृष्णा राधा तुला दिली असं का बर त्यानं डोक्यावरचा मोरपीस काढला राधेच्या तोंडावर वदनी कवळ घेता नाम घ्या असा तोंडावर मोरपीस फिरवला आणि राधानं ताडकन डोळे उघडले सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या राधा जिवंत झाली राधा जिवंत झाली कृष्णा ए कृष्णा काय मी बेशुद्ध कस काय पडले आपण पडलो आता चरित्राचा मुख्य मुद्दा इथे आता आपण पडलो म्हणजे का मला बेशुद्ध पडलं तुझ्या मायनं माया मायचा अपमान केला त्याचा बदला घेण्याकरता एवढं केलं म्हणजे आपल्या आईचा अपमान कृष्ण सहन करत नव्हता म्हणून आपल्या आईचा सन्मान आपण राखला पाहिजे आपल्या बापाचा सन्मान आपण राखला पाहिजे हे कृष्ण चरित्रातून शिकायला मिळतं म्हणजे ह्या क्रिया चरित्र आहे विठाला वेळ संपली आता पटपट पुढे जातो गायनं ते पवाडे गायनं ते चरित्र आता गायनं ते लीला लीला म्हणजे काय केवळ आनंद देण्याकरता केलेल्या क्रिया काय क्रिया केल्या महाराज काय सांगू नाच ऐकायचा का दुसरी लीला ऐकायची तुमच्या मनावर माझ्या मनावर हो ते नाच लीला लई मोठी आहे नृत्य लीला फार मोठी आहे फक्त टायमिंगच वाढवायची दोन्ही बी सांगा दोन्ही पण सांगा नाही नाही तसं नाही टायमिंग वाढवायचं म्हणजे जेवण बी लांबल जेवण बी वाढवावं लागलं असं मला म्हणायचं होतं तुम्ही काय अर्थ घेतला काय माहित बा आपल्याला काय कळत नाही मी गरीब माणूस आहे गरीब आहे का नाही यशोदेनं आता लीला ऐकू जाऊ द्या 5-10 मिनिटं पुढे दोन्ही पण सांगा नाच पण सांगा लीला पण सांगा नाही नाही दोन्ही नाही सांगत एवढ्या फी मध्ये एवढंच येत लय गोड आहे लय गोड ऐक 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 आता बाळा प्रौढा आणि मुग्धा बाळा प्रौढा आणि मुग्धा बाळा प्रौढा आणि मुग्धा बाळा प्रौढा आणि मुग्धा ओ वाढीते परमानंदा ओ वाढीते परमानंदा ओ वाढीते परमानंदा ओ वाढीते परमानंदा धन्य धन्य ते लोचन धन्य धन्य ते लोचन धन्य धन्य ते लोचन धन्य धन्य ते लोचन गोकुळात ज्या होत्या ना कोण कोण होत्या बाळा प्रौढा आणि मुग्धा ओवाळीती परमानंदा ह्या बाळा म्हणजे कोण प्रौढा म्हणजे कोण आणि मुग्धा म्हणजे कोण ऐका शास्त्रीय कसोटी ज्या बाईला अजून रजोदर्शन नाही ती बाळा जिला रजोदर्शन आलंय ती प्रौढा आणि जिचं रजोदर्शन येऊन गेलंय ती मुग्धा म्हणजे बाळा पुरी प्रौढा सुना आणि मुग्धा सासवा कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र मग ज्या पोरी होत्या बाळा होत्या त्या खेळण्यात गर्क ज्या प्रौढा होत्या त्या कामात गर्क पण ज्या मुग्धा होत्या ना म्हाताऱ्या त्यांना काही कामं नव्हती मग त्या सगळ्या म्हाताऱ्या अशा एखाद्या रंगूबाईचा चिंगूबाईचा वाटा बघायच्या
आणि तिथं जाऊन बसायच्या सगळ्या म्हाताऱ्या. हा, आणि तिथं बसून काय करायच्या सांगावं लागेल का, घ्याल समजून. तुझ्या सुनानं काय केलं, माझ्या सुनानं काय केलं, लयच पांढऱ्या पायाची भेटली न तुला आता कशी सांगू. हो, आणि लयच मधात कटाळा काढ बाई मिस्त्रीन, जाऊ दे आता मारू दे एक झटका. पण ह्या अन्य गावातल्या पिंपरद मधल्या तशा नाही. पिंपरदातल्या म्हाताऱ्या एका जागी आल्या, म्हण ग देवाचे द्वारी उभा क्षण हरिपाठ करतात. लय सात्विक गाव आहे महाराज. उगा सप्ताह 36 वर्ष चाललाय का. आणि असा बसल्या गप्पा मारत कोण, त्या म्हाताऱ्या. आणि तेवढ्यात कृष्ण आला. यशोदेनं कृष्णाचा शृंगार केलेला आहे कसा. गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर बाला, श्रवण में नंद के आनंद नंद लाला, गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आली, रतन में ठाड़े बनमाली, भ्रमर से अलग कस्तूरी चंद्र से ललित छवि श्याम कृष्ण मुरारी, आरती कुंज बिहारे के गिरधर कृष्ण मुरारी के, गले में वैजंती माला, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कमरेला शोभे हो शोभे पिवळा पीतांबर, झुम छन नन नन झुम छन नन नन झुम छनक छनक छन छन, झुम छन नन नन झुम छन नन नन झुम छनक छनक छन छन, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण, कमरेला शोभे हो शोभे पिवळा पीतांबर, झुम छन नन नन झुम छन नन नन झुम छनक छनक छन छन, छनक छनक छन छन, छनक छनक छन छन. असा कृष्णाचा शृंगार. असे त्याच्या पायातले पैंजण छुम 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 वाजायचे. आणि गेला त्या म्हातारी पसते. अ कृष्णा इकडे. इकडे. आणि काय काय आजी, ए आजी हसायला काय झालं काय. अरे कृष्णा सगळे म्हणतो तुला नाचता रे भारी येतं म्हण रे. हो नाच ना मग, फुकट नाही नाचत. मला काय देशील सांग. म्हाताऱ्याला हुशार. म्हाताऱ्या म्हणल्या कृष्णा तू जर नाचला ना तुला ओंजळ बर ताक देऊ. गोकोळीला घव दावितो चक्रपाणी, भोवती वेष्टित बैसल्या गवळणी, मध्ये सावळा सुकुमार चक्रपाणी, कासे पितांबर पिवळा चिमणा पितांबर पिवळा, गवगवीत घन सावळा, पाहे नंदराणी पाहे नंदराणी, नाच रे तो कृष्णा मधला पाहो, नाच रे नाच रे तो कृष्णा मधला पाहो दे फुकट नाही नाचत. मला काय देशील सांग. ओंजळ बर ताक देईल. किती म्हाताऱ्यात चालू बघा. पण कुठलच्या हे पिंपराच्या कोण म्हणलं रे. हे आजच चोपदार झाले म्हणून म्हणले काही. एक छपाई आहे. शेष गणेश दिनेश महेश लय मोठी छपाई आहे. शेष गणेश महेश दिनेश सुरेश बुजाहो निरंतर जाई, काही अनादि अनंत अखंड अचेत अभेद सुभेद बतावे, नारद
शुक व्यासारटे पचहारी तव पुनि पार न पावे काही आहेर की छोहरिया छछुया भर छाछ नाच नचावे काही आहेर की छोहरिया छछुया भर म्हणजे ओंजळभर ताकावर नाचायला होतात. आणि कृष्णानं नाचायला सुरुवात केली. गोपीनं ओंजळभर ताक दिलं. दुसऱ्या दिवशी नाच रे नाचला. तिसऱ्या दिवशी नाच रे नाचला. असं 5-7 दिवस जाऊ दिलं. बघून म्हणल्या म्हाताऱ्या डिस्को पाहायला सोपल्या म्हणल्या. तर मजा करावं लागली. एक दिवशी त्या म्हाताऱ्या म्हणतात कृष्णा नाच रे. कृष्ण म्हणला रोज रोज आम्हीच नाचाव का कधी तुम्ही बी नाचाव. कृष्णा आम्हाला कुठं नाचता येतं का रे. भगवान म्हणले आज मजाच करायची. आणि आपण बी आज काय करायची. आता मजा कशी करायची ऐका. नाचायला लागले म्हटलं की सगळ्यांनी हळूहळू टाळ हळूहळू टाळी आणि हळूहळू पकवाज वाजवायचं. सगळ्यांनी नाचू लागले म्हटलं की. आणि पहिला गेर टाकला असं म्हणलं की जागा सगळ्यांनी थांबायचं. आज आपण त्याचा डेमो दाखवतो तुम्हाला. रिहर्सल केलं की मग जमत मग. कृष्ण नाचायला लागला. फुगडीचा ठेका थोडा विलंबित. टाळीचा आवाज कमी येतो. आणि पहिला गेर टाकला असं म्हणलं की थांबायचं. तयार मग चला मग आता कृष्णा नाच रे. आणि कृष्णानं नाचायला सुरुवात केली. भगवंतानं नाचायला सुरुवात केली. भगवंताचं नाचणं पाहून कैलासात सिद्धेश्वरानं तांडव चालू केला. सत्यलोकात ब्रह्मदेव नाचायला लागला. शिव समाधी फुल गये ऋषी मुनी की तारी वेद पडत ब्रह्मा फुले फुले ब्रह्मचारी. अप्सरा नाचू लागल्या. अजून कोण कोण नाचू लागलं नाथ महाराज वर्णन करतात. धातू मूर्त्या नाचू लागल्या परिवारे सहित. स्वर्गीच्या अप्सरा नाचती चांगलं रंगात येऊ दिलं. पुढील चांगलं रंगात येऊ दिलं. आणि परमात्म्याने पहिला गेर टाकल्याबरोबर बघता काय ज्या म्हाताऱ्या दगडावर होत्या का त्या खाली आल्या. धरला ना ठेका. या म्हातारे शेतात काम करू लागले. अरे गावात एवढी मजा आणि काय काम करता चला. म्हाताऱ्याने पाहिलं. म्हातारी नाचायला लागलेली. त्यात एक म्हातारा जरा खौट होत. त्याला रामभाऊ काय रामभाऊ काय का रामभाऊ नाही काही कोणी. रामभाऊ कोणाची बी असेल म्हणला आपली आपण लय धाकात ठेवलेली. डोक्यावरचा पदर तर पडू देत नाही. आणि त्याचीच म्हातारी पुढे आली. तेवढ्यात रामभाऊ म्हणतो धाक असं म्हातारं चिडलं. आणि म्हातारीला मारण्याकरता धावलं. कृष्णानं दुसरा गेर टाकला. आणि बघ आता काय मायाकडे धरला ना म्हातारीने बिठ्या का. यांच्या सुना घरी काम करू लागल्या. अगं मजा बघा. सुना आल्या आणि सुना म्हणायला लागल्या हिला लेकरू घे म्हणलं त्याची कंबर गळून येते. हिला भाजी नीट कर म्हणलं तिच्या मनक्याला दणका बसतो. हिला तांदूळ नीट कर म्हणलं की 7 वाटाची मातीच्या डोळ्यात पडती. आणि बघा ना आमच्या डंगरीनं कसा टाका धरलाय. पण पडली झडली मोडली तर मलाच निस्तरावं लागेल. सून चिडली आणि सून सासूचा हात धरायला गेली. कृष्णानं तिसरा गेर बघता काय धरला ना तिनं बिठ्या का. त्यांचे पोरं शेतात काम करू लागले.
ऐकू नको हा. शेतात काम करू लागले, बोलून आणले, हा बोलून आणले. आणि त्याने पाहिलं म्हातारा नसती, म्हातारी नसती, हे बी नसती. एक म्हणते जाऊ दे रे आपल्या बायकांचं वय, पण आपल्या डांगऱ्या डोंगऱ्याला बघ ना कसा जोर आलाय. एक म्हणला काय म्हणतो का ना, हे म्हातारा म्हातारी लय चांगले होते, जसे यांना मोबाईल घेऊन दिले तसे बिघडलेत म्हणले. हा मोबाईलवर काही बघत येत म्हणले. पण कुठं म्हणे दुष्काळ आहे, कुठं यांचा दवाखाना करायचा, त्यांना आवरायला म्हणून गेले. आणि पोराने हात लावला, कृष्णानं 5वा गेर टाकला. आता जलद हा 5वा गेर टाकल्याबरोबर सगळेच नाचायला लागले. हा गाडीचा आवाज असे नाचायला लागले, सगळे बेभान झाले, नाचले नाचले नाचले. जोरात नाचू दिले रंगात. आणि परमात्म्यानं एकदम न्यूट्रल गिअर न्यूट्रल टाकलं. भानाव आले. म्हातारीचा पदर फार खाली झाडझुड करू लागला नाचण्याच्या भानात. आणि तेवढ्या तिला म्हातारं दिसलं. तिनं असा पदर सावरला आणि म्हणले तुम्ही कवा आले. ते म्हणलं मुन्नी जब बदनाम हो गए हम तभी आले. अशा लीला केल्या. याच्यातून काय मिळतो? आनंद. हे कधी केलं? रांगता गोधने राखीता. बस झाला आता. ये दसे चरित्र केले, रांगता केले, काही गोधने राखता केले झाले. पण कसं केले? हे सोंग सारिले या रोपे अनंते, सोंग धरून केलं. धरी येले सोंगे येणे अवघे पांडुरंगे. काय लोक कृष्णाच्या चरित्र आक्षेप घेतात ना, कृष्ण व्यभिचार कसा करतो, कृष्ण आणि चोरी कशी काय करतो. त्याचा व्यभिचार सुद्धा सोंग आहे आणि चोरी सुद्धा सोंग आहे. आणि नियम काय? सोंगातलं काही खरं नसतं. मी या वेदांत एवढा होतो आणि आमच्या गावाजवळ शिलू नावाचं गाव आहे, तिथे यात्रा असते. त्या यात्रामध्ये एक नाटक कंपनी आली होती आणि ती नाटक कंपनी द्रौपदी वस्त्रहरण नाटक करत होती. त्याच्यामध्ये द्रौपदीचा रोल ज्या माणसानं केला होता, असं वाटायचं त्रेतायुगातली द्रौपदी आली का काय. आणि माझी लई श्रद्धा बसली त्या द्रौपदीवर. आणि ते पडदा पडला, माझी आई मला वडायला लागली. मला नाही, मला द्रौपदीच्या पाया पडल्याशिवाय यायचंच नाही. जसं नाही का ते औरंगजेबाचे दर्शन घ्यायचे लोक आहे का नाही, भावना असते ती. मला द्रौपदीच्या पाया पड. अरे नको रे उम्या, असं कोण म्हणली? आई म्हणली. काय म्हणली? हुशार माणसं आहेत. चाल गाडी. मला नाही, द्रौपदीच्या पाया पडायचंच मला. आईच्या हाताला झटका मारला अनिकेत महाराज. आणि मी गेलो. कशाला? कोणाच्या? तर ती द्रौपदी बिडी पिऊ लागली. आता तुम्हाला काय सोंगातलं काही खरं नसतं. याची चोरी सुद्धा सोंग आहे, याचा व्यभिचार सुद्धा सोंग आहे. हे सोंग सारिले. आता पुढे बहुत करणे आहे ना. हे सोंग सारिले या रूपी अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. ठीक आहे हो, केलं या दशेत. कशा करता केलं? सोंग धरून केलं. पण का केलं त्याचं कारण सांगताना महाराज म्हणतात, आहे तो का म्हणे धर्म संस्थापने, आहे तो का म्हणे धर्म संस्थापने, आहे तो का म्हणे धर्म संस्थापने, आहे तो का म्हणे धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे
म्हणे धर्म संस्थापने तुका म्हणे धर्म संस्थापने धर्म सुद्धा चोरी की काय मला मोठा प्रश्न आहे. त्याची चोरी धर्म कसा? कारण गाई चारीत कोण होतं? गोपाळ. चारा कोण टाकत होतं? गोपाळ. धार कोण काढत होतं? गोपाळ. मग दुधावर हक्क कोणाचा? गोपाळाचा. दाखू कोण लागला? कंस. म्हणजे आपल्या हक्काचं आपल्याला न भेटणं हा धर्म आहे आणि आपल्या हक्काचं आपल्याला मिळवून देणं हा धर्म आहे. मग गोपाळाच्या हक्काचं बघ अशी एक तरी गोष्ट मला सांगा की कृष्णानं पैसा चोरला, कृष्णानं दागिने चोरले, कोणाच्या गायी चोरल्या. कृष्णानं काय चोरलं? लोणी चोरलं. आणि इकडं पहा महाराज, पोटाला जे गरजेचं आहे आणि ते लहान लेकरानं न सांगता खाणं हे काही पाप नाहीये. हो, एक पोराला चक्र यायला, बाळा काय रे तुझा चेहरा कोमेजून गेला रे, पार उमेश मारासारखा सुकून गेलास. आणि भूक लागली हो, मग जेव ना. घरी मम्मी नाही, स्वयंपाक नाही का? आहे. मग तिला विचारल्याशिवाय कसं खावं? असं तुमच्या घरात तुमचं लेकरू करतं का? तुमच्या घरात तुम्ही काय करून ठेवलेले आणि त्याला भूक लागली तर मग ते काय करतं? तुम्ही जर घरी नसला तर हातानं घेऊन खातं. तसं ते का चोरी आहे का? पोटा करता खाणं. गोपाळाने आपल्या पोटा करता लोणी खाल्लं, त्यात काय मग अवघड आहे? उलट तो धर्म आहे. ज्याच्या हक्काचे त्याला मिळवून दिलं हा धर्म आहे. आहे तो का म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. झालं का देवा? मग झालं म्हणले, पण अजून मला 5 मिनिटं काल्याच्या लिलेपर्यंत जायचंय. तेवढ्या करता माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. मला त्या 5 मिनिटात लीला गायच्या आहेत. एवढ्या करता हे सिद्धेश्वरा, हे पंढरीनाथा, मला प्रेम द्या अशी मागणी तो कोबराय करतात. एकदा आपण भजन करू. राहिलेल्या 1.5 तासामध्ये टेन्शन येऊ देऊ नका. फक्त 5 मिनिटामध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. एकदा टाळी वाजून भजन. विठोबा रखुमाई धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी. आनंदी आनंद झाला. दिवसभर गाऊन नाचून आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी नंदबाबा गेले कर भरायला. इकडे आला मामळ भट, त्याला पिढ्याचं दान दिलं. अष्टमीला भगवान आले, द्वादशीला पुतना आली, तिचा उद्धार केला. मग शक्तासुर आला, तृणावर्त आला. मगच बोललो मी अनुगडता बालपणाची फुली. अनेक राक्षस संपवले. हळूहळू भगवान लहानाचे मोठे झाले आणि मोठे होऊन भगवंतानं छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली आणि गोपाळाचा परिचय करून घेतला. तुझं नाव काय रे? तुझं नाव काय रे? तुझं रे? तुझं हे गोपाळनी बरं बस झाले एवढे गोपाळ. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सोमेरो मदन गोपाल. असे छोटे छोटे गोपाळ गोळा केले आणि विचारलं का रे गोकुळात तेवढं दूध तुटलोनी असताना तुमची तब्येत तेवढी का खराब झाली? फार उमेश महाराजासारखे वाळून गेले तुम्ही. तिने काय करावं देवा, दूध जातं डेअरीला आणि चटणी भाकर नेरीला, तब्येत कशी वाढायची? तसं नाही रे म्हणले, मागत जा. काय करावं, मागितलं तरी देत नाही आई. आमच्या आईचं काय गणितच वेगळं आहे म्हणली. कोणासाठी करतील काय करते काय माहित, देत नाही. मग हे करायचं रे म्हणले. काय करायचं? चोरून खायचं. गोपाळ म्हणले आम्हाला चोऱ्या येत नाहीत. भगवान म्हणले मी आहे ना शिकवायला तुम्हाला. हे तुम्ही माझे गोपाळा हा आणि मी तुमचा काना. शोभत नाही पण हो म्हणा आजच्या दिवस. आणि आता मी तुम्हाला काय शिकवणार आहे? हा व्यसनमुक्ती शिकवायला, तात्यान चोऱ्या शिकवायला मी आता काय करतात? भगवंतानं क्लास चालू केला. मी गोपाळानं म्हणलं की मोठ्याने हो म्हणायचं. तुम्ही माझे गोपाळ व्हा का नाही? हा तेच म्हणलं. गोपाळानं चोरीचा पहिल्याने
चोरीला जाताना ढिले कपडे घालून जायचे नाही तर चोरीला निघाला धोतर नेसून पळता पळता काह्यात गुतलं तर अवघड आहे. आणि बाबा महाराज धोतर नेसून चोऱ्या करणं सोपं नाही. ज्याला जमलं त्याला जमू जाणे, ते सगळ्याला जमत नाही आहे का नाही. हा गोपाळांनो नाश्ता नाही केला का तू? गोपाळांनो चोरीचा दुसरा नियम. चोरीला जाताना हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी चोरीचा मामला आहे. मोठ्याने बोलायचं, बोलायची वेळ आली तर कसं बोलायचं, कसं हळूहळू कसं. चांगली प्रॅक्टिस केली. म्हणजे माझे कीर्तन बरेच ऐकले ना या अर्थानं म्हणलं मी बाकी. आणि असे गोपाळ तयार केले. अजून रे ऐक म्हणले अजून काय. चोरीला जाताना हळूहळू चालायचं, कोणी कोणाशी बोलायचं नाही, आणि असं गावठाणाचं घर बघायचं नाही, असं तुट्टक हायवेच्या पलीकडचं घर पाहुणी एकांताचे. ते घर कोणतं? मोठा बांगला, नाहीतर जाताना इंदिरा आवास मध्ये नवविधान नवनेताचे असे तयार केले. कृष्णानं नेतृत्व केलं, गोपाळानं कर्तृत्व केलं, चोऱ्या केल्या, गवळणी त्रस्त झाल्या. यशोदेला सांगू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी माझं पोरग तसं नाही. माझं पोरग सावळा ग चिमणा माझा, गवळ्याने तर खेळे राजा. तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळ जाला रे, तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळ जाला रे. तुम्ही सोनियाची गोटी लागता गयाचे पाटी, तुमची एवढी गोटी
काय मुद्दे मला सहज सापडना. भगवान म्हणले पुढे बहुत करणे आहे. एक दिवशी भगवंतानं घरात खोडी केली, यशोदेला प्रचिती आली. खरंच आपलं पोरग काय झालंय आता खोडकर, आता याला वनात पाठवलं पाहिजे. कृष्णा हो म्हण मोठ्याने, कृष्णा उद्यापासून वनात जायचं. भगवान म्हणले काय हरकत नाही, आपले कार्यकर्ते संघ असले मग बारामती काय माढा काय आपण कुठेही जायला काय आहे तयार. आणि मग कृष्णानं म्हणले पण गोपाळ आपले संघ पाहिजे. मग गोपाळाला आवाज दिला. आता गोपाळांची गरज पाहिजे. मी ज्या स्वरात म्हणत त्या स्वरात हो म्हणायचं. हा लक्ष द्या सगळे गोपाळ. भगवंतानी संध्याकाळी तयारी केली. गोपाळांनो हो हो तुम्ही का गुवाहाटीला जाण्याच्या नादात सरकार पाडायचा विचार दिसायला तुमचा. गोपाळांनो 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. गोपाळ रानातया, गाया घेऊन सारे गोपाळ रानातया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. तुम्ही घेऊन सारे गोपाळ रानातया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. अरे आणि असे सगळे गोपाळ रानात आले. येऊन अनेक प्रकारचे खेळ खेळे. खांदी भार पोटे बुक काय खेळा याचे सुख तुका म्हणे. आता खेळ मोडावा परता. ये गोपाळ मला देवा तुम्हाला बोलायला काय लागले, मला हैदराबाद गाठायचे. ये गोपाळ म्हणतो देवा आता बस झालं ना, भुका लागल्या, पोहे कवाच जिरले. मग भगवान म्हणले ठीक आहे काय हरकत नाही. सगळ्यांचे शिद्र एका जागी केल्या, त्याचा काला केला. सगळे गोपाळ कमळाच्या आकारानं बसवले. देवडे परमात्मा उभे राहिले. डाव्या हातात प्रसादाचं टोपलं घेतलं, बोटामध्ये लोणच्याच्या पुडी घेतल्या, उजव्या हातात प्रसादाचा कवळ घेतला. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडे बघा. पाठीमागचे देवाने सगळ्याचं लक्ष कोणाकडे केंद्रित केलं? आपल्याकडे. सगळ्याच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा. अहो तुम्ही दोघच राहिले, सगळं पिंपरत हसले आता. तुम्ही दोघच राहिले आता. असं सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्यांना गोपाळ काला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात. बिभ्रद्वेणुं जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्म विस्वैहि स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोपाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय, ईश्वर भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय जय गौरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सेवेचा भाग संपलेला आहे. अभंगावर जे काही वेडवाकडे चिंतन करू शकलो ते माझ्या तात्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिले. आणि आशीर्वाद देऊन खरं तर माझं असं होतं की मी ठरवलं होतं की आपलं कीर्तन झालं मुक्काम करायचा, सकाळी तात्याचं कीर्तन ऐकायचं, तात्याचं कीर्तन ऐकायचं आणि मग जायचं असं ठरवलं होतं. पण आलो होतो ऐकायला, वेळ आली सांगायची. सगळ्या ग्रामस्थांनी आणि तात्यांनी आज्ञा केली आणि जशी वेळी वाकडी सेवा करता आली ही त्यांचीच कृपा आहे, त्यांचीच आज्ञा आहे. त्यांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित सर्व भाविक सज्जन, व्यसनमुक्त युवक संघ, गुरुकुल, आमचे राष्ट्रबंधू राजूजी दीक्षित गुरुकुल, या सगळ्या गुरुकुलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, अध्यापक या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. ग्रामस्थ मंडळ मोठं भाग्यवान गाव आहे, मोठं भाग्यवान गाव आहे. कारण जेवढे संत आळंदीहून पंढरपूरला जातात आणि जेवढे संत पंढरपूरहून आळंदीला जातात ते तुमच्या दाराशिवाय जात नाही, ते ध्यानात राहू द्या.
काय जन्म घेतला असेल तुम्ही या गावामध्ये काय माहित, हेवा वाटतो तुमच्या गावाचा. आणि खरंच महाराजांचं कौतुक आहे. बरे संत जातात पण संताबरोबर जंत बी येतात. हो महाराज एकदा पालखी पुढे निघून गेली की महिनाभर यांना काम करता येत नाहीत रानामध्ये, एवढा वारकरी खत घालून जाते. पण त्या सगळ्या वारकऱ्याचा त्रास तुम्ही सहन करू जाणे. बरं त्यांनी करावं कुठं तेवढं सांगा. आता तो एक निसर्ग आहे हो. हा इनकमिंग झालं तर आउट गोईंग होणारच ना. हा हे होणारच आहे. म्हणून पण तुम्ही एवढा वारकऱ्यांचा त्रास सहन करता, कारण तुम्हाला वारकऱ्याच्या दर्शनात आनंद आहे म्हणून तुम्हाला वारकऱ्याचा त्रास सहन होतो. म्हणजे ज्ञानोबरायची जाती असो, येती असो, नामदेवरायचा सोहळा असो, तो सुद्धा नामदेवरायचा सोहळा इथं दुपारच्या मुक्काम 20व्याला असतो. हो इथं मुक्कामाला दुपारच्या 20व्याला असतो, दुपारच्या 20व्याला असतो. आणि महाराज मी गुरुवारी तात्याच्या सवासात 99 साली जेव्हा आलो तेव्हा ज्येष्ठ वारी असेल, कार्तिकी वारी असेल, दुपारचा नाश्ता आणि दुपारचा सकाळचा नाश्ता. ते गाव कोणतं होते? बरड. त्याच्या पुढे एक स्टॉप आहे वाजेगाव नाही होते साधोबा वाजेगाव. वाजेगावला आमची दिंडी बसायची. आणि आपल्याच गावातले हा उदय भाऊ ते ह्याचे तात्याला कांदा चालत नाही ना म्हणून कोबीचे भजे. आणि तात्या म्हणले माझ्यामुळं लोकांवर अन्याय नको, तू माझ्या पुरता कोबीचे आणत जा आणि बाकीच्या साधू संतांना कंदमुळं खाऊ देत जा. उदय भाऊनं ते सगळं घेऊन यायचं आणि असं रेटून जेवायचं, नाश्ता करायचा तिथं. आणि चालत चालत सरळ आमच्या बाबा महाराजांच्या वस्तीवर जायचं ज्येष्ठ वारीला. तिथल्या काय आठवणीत आणि मग तिथं ह्यांच्या वस्तीच्या बाजूला विहीर आहे, बांधली का नाही अजून? तशीच आहे का अजून? तशीच आहे हो. तर त्या विहिरीत आम्ही आंघोळीला गेलो. आता मी उतरलो तेव्हा मला उतरता येत होतं आणि वरही आलो, पण अवघड आहे वर चढणं, कारण ती सगळी बगड आहे. हा बगड आहे. वर आलो आणि तात्या आले. आंघोळ कुठे केली रे पोरं होतो मी? तात्या या विहिरीत पावले. मला बी पोवायचे, मलाही पोवायचे. तुला पोवायचे का? माहिती थोडं थांबून पोव. राधिका राणी उभं राहायचं का बसायचं? असते. आणि मग तात्या म्हणे मला म्हणलं तात्या उडी मारणं सोपं आहे, पाणी भरपूर आहे, पण वर येणं अवघड आहे बरं. मला म्हणे तुला काय वाटते गावकरी मला विहिरीत ठेवते का? महाराज तात्याला असं अघोरी वागणं राम म्हणजे सगळ्यालाच अनुभव आहेत, पण माझे काय काय अनुभव सांगितले ना अंगावर काटा येईल महाराज. असे अनुभव आहेत काही खानदेशातले, ब्रह्मगिरीवरचे. आता पिंपराचा सांगतो. मला नको तात्या कायचं ऐकते. तात्यानं चड्डी लावली बी, उडी टाकली पवले, वर कुठे येता येईल. आणि मग आम्ही बाबा महाराजाला बोलावलं. असं असं झालं. मग बाबा महाराजाचे चुलते वडील ही सगळी मुली नाडा घेऊन आली आणि तात्याला सोडला. तात्याने धरला, निम्यावाले तात्याचा हात निसटला. जे इथून घासत फरफटत गेलं सगळं सोडलं. पुन्हा नाडा टाकला आणि तात्याला वर काढलं. म्हणलं बघा बरं किती लागले. ही बी मजाचे म्हणजे तुला काय करते चल. आमच्या ठरलेल्या जागा होत्या. जाताना शिंदे वस्तीवर ह्यांच्या मळ्यात आणि परत येताना आमची कराडकराची दिंडी. आता आपलं जे गेट आहे ना गुरुकुलचं तिथं जेवायला असायची. पण बरोबर इथं आलं की तात्या पोरांना बाजूला घ्यायचे. उदयभाऊच्या वस्तीवर जायचं. उदयभाऊच्या त्या बंगल्यावर जायचं. तिथं जाऊन कपडे धुवायचे, कपडे वाळवायचे आणि दिंडी यायची वाट पाहायची. बरं नेमकं इथं दही दूधन ताकन अशी गुंगी यायची. तेवढ्या नगरा घात लागत. अशा खूप आठवणी इथं आहेत. कॅनलवर जायचं, कधी कधी पाणी नसलं तर काही बी आणि बऱ्याच गोष्टी. आणि मग ती दिंडी निघाली तर केलं की मग ह्या रस्त्याच्या कडेला हे तुमचे जे घर आहेत ना आता ह्या तुमच्या रस्त्याच्या कडेला तिथं झाडाखाली किद्दा तरी आम्ही आराम केलेले. येता जाता तुमच्या बंगल्याच्या मागेही जात होतो आम्ही. एक उजव्या हाताला एक झाड होतं बघा, लय मोठं झाड होतं. असं ना लय मोठं झाड होतं उजव्या हाताला आणि त्याच्या खाली एक हौद होता पाण्याचा.
आता महाराज 25 वर्षापूर्वीचं पिंपरत आणि आताचं पिंपरत काही फरक झाला महाराज. आता मी काय झालं 5-6 वर्ष झालं मी तुकोबाराच्या सोहळ्यात चालतो, म्हणून आता आल्यावर असं वाटतच नाही आता इथे पिंपरत आहे. रोड झाले, सगळ्या सुविधा झाल्या, गाव संपन्न झालं. गाव संपन्न झाला हा माझा अंदाज आहे, पक्का अंदाज गाडीत बसल्यावरची येईल. लय खपल्या काढायच्या नसत्या तुम्हाला माहिती नाही का. असो, म्हणून मोठं प्रेमाचं गाव, साधू सेवेचं गाव आणि काल्याचं कीर्तन. मला आपल्या वस्तीवर एकदा काल्याचं कीर्तन केलं मी. काय वस्तीचं नाव आपल्या? पौरवाडीत. हा, तिथे एकदा काल्याचं कीर्तन केलं. तिथे नाना असायचे आणि यावर्षी ह्या 2 सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. आणि ग्रामस्थाला एक सांग, तुमच्या गावात 2 कीर्तनं केली, वारीत ओळख देत जा. तर नक्की प्रयत्न करू, विचार करू, प्रवासानुसार नक्की करू. म्हणून सर्व मंडळीविषयी सद्भाव, माझे गुरुबंधू मंडळी, माझ्या नितांत प्रेम करणारी सर्व मंडळी, सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. हो, आहे तो कामने धर्म संस्थापने केला नारायण अवतार, माझी वाणी तुझे वरती गुणा नाम, ऐसे देई प्रेम काही करा. आहे तो कामने धर्म संस्थापने केला नारायण अवतार, माझी वाणी तुझे वरती गुणा नाम, ऐसे देई प्रेम काही क्रम असा राहील. जे विठ्ठल होईल, तात्या विना घेऊन येतील, पाऱ्याचा विना येईल, हांडीचा अभंग होईल, प्रसादाचा अभंग होईल, सूचना होतील. आरती झाल्याशिवाय कोणी जाऊ नये, फक्त मला जायला परवानगी आहे का नाही बाबा. मला पुढे लांबी जायचंय. आणि दुसरी गोष्ट, माझ्या टाचाचं वाढलंय हाड. त्याच्यावर लई डॉक्टर म्हणतं, माझी अडचण काय सध्या माहितीये का, त्या टाचाचं हाड वाढलं. डॉक्टर म्हणते वजन देऊ नका, आणि ते म्हणते उभा राहून कीर्तन करू नका. म्हणजे डॉक्टर म्हणतोय उभा राहून कीर्तन करू नका आणि गुरु म्हणतो बसून करायचं नाही. अशा प्याचात मी अडकले. डॉक्टर काय म्हणतंय उभं राहायचं नाही, आणि गुरु काय म्हणतो मीच अजून बसत नाही पॅरिलिस होऊन, तू कसा बसवतो रे. म्हणजे गुरु बसू देत नाही आणि डॉक्टर उभं राहून देत नाही. अशा प्याचात मी. पण मी बी ठरवलंय डॉक्टरचं ऐकायचं नाही, गुरुचंच ऐकायचं. म्हणून पण कधी कधी त्याला काय होतं, अशी कळ लागते. आता त्या टाचाला थोडी कळ लागलेली आहे, म्हणून मला बसावं लागणार आहे. म्हणून सगळ्यांची माफी मागतो आणि सगळ्यांचं इथूनच दर्शन घेतो. आशीर्वाद द्या. देवाला एकच प्रार्थना करा, याची टाच राहू दे. विठ्ठल जय जय विठ्ठल, पुंडलिक वरदाय विठ्ठल.